नमस्कार. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी 2026 पर्यंत भारतातून नक्षलवाद हा कायमचा संपून जाईल अशी घोषणा केलेली आहे. तरी देखील आज चर्चा होते ती म्हणजे अर्बन नक्षलवाद या संकल्पनेची. याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करू आणि या चर्चेसाठी आज आपल्या बरोबर आहेत भूषण देशमुख सर. सर नमस्कार. नमस्कार. सर, भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज अर्बन नक्षलवाद या विषयाची जोरदार चर्चा होते. त्यासाठी महाराष्ट्राने तर जन सुरक्षा विधेयक हे देखील आणलेलं आहे. नेमकी नक्षलवाद ही संकल्पना काय आहे? नक्षलवाद, डावे आणि माओवादी यामधला नेमका फरक काय आहे? सर, आपण इथून सुरुवात करू आज. बरोबर की कार्ल मार्क्स हा जर्मन होता. त्याचं बरंचसं आयुष्य ब्रिटनमध्ये गेलं आणि त्याने एक औद्योगिक समाज हा जो आहे त्याच्यामध्ये कशी विषमता टोकाला जाईल आणि त्यातनं शेवटी क्रांती होईल. आर्थिक क्रांती असेल, नाहिरी जे आहेत ते आहेरींच्या विरुद्ध संघर्ष करतील आणि एक क्रांती करून राज्य ताब्यात घेतील. कामगारांची काही काळ हुकुमशाही असेल, पण त्यानंतर राज्य विलीन होऊन जाईल आणि विल बी स्टेटलेस अँड क्लासलेस सोसायटी असं एक ध्येय कार्ल मार्क्सने ठेवलं. ह्या कार्ल मार्क्सने तो विचार केला होता सगळा की ह्या भांडवलशाहीचा अंत कुठे होणार आहे, तर जेव्हा ती एका टोकाला जाईल, औद्योगिकरणाच्या टोकाला जाईल, त्यातनं पराकोटीची विषमता निर्माण होईल. थोडक्यात त्याच्या याच्यामध्ये औद्योगिक समाजच क्रांती करतो, क्रांतीचे भोई हे औद्योगिक कामगारच असतात असं होतं. पुढे लेनिन जो होता त्याच्याने क्रांती केली तर लक्षात आलं की त्याला शेवटच्या क्षणात असं की रशिया हा शेतकरी देश आहे, औद्योगिक फारसे विकसित झाले नव्हते. म्हणून लेनिनने काय केलं की शेवटच्या क्षणी शेतकऱ्यांचा समावेश करून टाकला क्रांतीमध्ये, त्यांच्याशी ऍडजस्ट करून घेतलं आणि त्यातनंच रशियन क्रांती यशस्वी झाली. तशा प्रकारे मग लेनिनने ऍडजस्ट केलं. हा दुसरा टप्पा. तिसरा टप्पा आला माओ. हा माओ जो होता चीनमधला, हा स्वतः ग्रामीण भागातला आणि शेतकरी कुटुंबातलाच होता. मग त्याने एक हुनान सिद्धांत नावाचा लिहिलाय, हुनान थिसिस. त्यात त्याने असं मांडलं की आशियाई आफ्रिकी देशांमध्ये क्रांतीचे भोई कोण असतील तर ते म्हणजे शेतकरीच आहेत. तेच आहेत की जे नाहिरी आहेत. आणि त्याच्यामुळे मग त्याची जी सिद्धांत होता त्यातनं माओवाद उभा राहिला आणि त्यातनं चीनमध्ये क्रांती झाली. त्याच्या खास वैशिष्ट्य असं माओचं की त्याच्या लॉजिकने तो म्हणाला की शहरही स्वतःहून जगू शकत नाहीत, त्यांना ग्रामीण भागाचा आधार लागतो आणि त्यामुळे तुम्ही शहरं जिंकायच्या नादी लागू नका, तुम्ही आधी ग्रामीण भाग जिंकून टाका, शहरं गुडघ्यावर येतील. आणि तसंच चीनमध्ये झालं. आणि सगळा ग्रामीण भाग आधी जिंकला आणि सगळी शहरं एक एक पडली. मग आणि अशा प्रकारे त्याने चीन पादाक्रांत केलाय आणि त्यातनं माओवाद उभा राहिला. त्याचा पुढचा टप्पा भारतामध्ये आहे की भारतामध्ये आदिवासी शेतकरी आणि शिवाय आदिवासी यांना बरोबर घेऊन क्रांती करायची. आता हे तर तेवढं तर माओने विचार केला नव्हता, तेवढा ॲडव्हान्स प्रकारे. आणि तो म्हणजे नक्षलवाद असं म्हणता येईल. तर नक्षलवाद त्या अर्थाने तर जास्त सगळ्यांपेक्षाही ॲडव्हान्स आहे, पण प्रामुख्याने त्याला बेस माओवादीच आहे. ग्रामीण भाग पहिले हे करणं, शेतकरी आदिवासी यांना एक संघटित करणं आणि पहिले ग्रामीण भाग कॅप्चर करून शहरांना एकटं पाडणं, आयसोलेट करणं, त्यांचं रसद तोडणं आणि शेवटी ती पडली की त्याच्यावर कॅप्चर करणं, हे त्यांचं ध्येय आहे. सर, भारतामध्ये 1976ला वेस्ट बेंगॉल येथील नक्षलबारी इथून या नक्षलवादी चळवळीची सुरुवात झालेली आहे. बरोबर. त्या काळची नक्षलवादीची चळवळ ही नेमकी कशी होती? कारण ती जर समजली आपण तर आपण आजची चळवळ सुद्धा समजू शकतो. तिचं बॅकग्राऊंड असं होतं की 1793 ते 1954 एवढा काळ बंगालमध्ये जमीनदारी पद्धत नावाची एक पद्धत होती. तिला कायमधारा असे म्हणत. ज्या जमीनदारांच्या हातामध्ये सर्व सूत्र देऊन टाकली होती, ते बलाढ्य झाले, प्रचंड श्रीमंत झाले. पण दुसरीकडे सामान्य जनता मात्र पराकोटची दरिद्री झाली. अगदीच तिच्याकडे काहीच उरलं नाही आणि दुष्काळात तर लाखो लोक मरत. अशी पराकोटीची विषमता आहे समाजामध्ये होती. थोडक्यात असा समाज हा साम्यवादाच्या वाढीसाठी पूरकच असतो. 1954 पर्यंत व्यवस्था चालली होती. विशेष स्वातंत्र्य मिळून 47ला का तर काँग्रेसमध्ये अनेक नेतेच मुळे जमीनदार होते, त्यांचा विरोध होता ही सगळी व्यवस्था रद्द करायला. 54 नवाबपुरती रद्द केली असली तरी जमीन सुधारणा मात्र केल्या नाहीत. बरकट जमिनीचं वाटप भूमिनांमध्ये केलं नाही आणि त्यामुळे बरोबर व्यवस्था निर्माण ही ती नष्ट केली तरी सुद्धा जमीनदारांचं वर्चस्व कायमच राहिलं. त्या बंगालमध्ये शेतकऱ्यांना वाटायचं की आज ना उद्या फरक पडेल, स्वातंत्र्य नवीन आहे, लोकशाहीमध्ये थोडा वेळ लागतो, पण वर्ष जायला लागली, काही बदल घडेना आणि शेवटी मग टर्निंग पॉईंट 67 मध्ये नक्षलबारी नावाचं गाव आहे, तिथे शेवटी अन्यायामुळे उठाव झाला आणि मग त्यांना नेते भेटले की नक्षलवादाची त्रिमूर्ती ज्यांना म्हटलं जातं. चारू मुजुमदार नावाचे होते, कनू सन्याल आणि जंगल संथाल हे 3 विचारवंत त्यांना भेटले आणि ते म्हणाले की भारताची लोकशाही हे फक्त लोकशाहीचं एक नाटक आहे आणि त्याच्या पडद्यामागून भांडवलशाही काम करते आणि नुसती भांडवलशाही नाहीये, ती सरंजामी भांडवलशाही आहे. म्हणजे पूर्ण भांडवलशाही इकडे परवडली, पण भारतीय मानसिकता ही सरंजामशाही आहे. भारत हा एक अर्धसामंती समाज आहे. मग तर एकदम इंटरेस्टिंग कॉकटेल आहे.
की धड पूर्ण भांडवलशाही नाही आणि धड पूर्ण सरंजामशाही पण नाही. त्या दोघांचं एकदम बेवालून मिश्रण त्या जास्त धोकादायक आहे. आता त्याला फसू नका आणि थेट राज्य उलथवायच्या कामाला लागा. कारण इथे व्यवस्था सुधारणार नाहीये, ती उलथावीच लागेल. मग अशा विचारसरणीतनं नक्षलवाद उभारत गेला आणि थेट अन्यायाचा प्रतिकार करणे, त्या जमीनदारांवर हल्ले करणे, त्यांचे खून पाडणे हे त्यांचं काम. आणि त्यातच लोकप्रिय झाले एक प्रकारचे स्थानिक रॉबिनहुड असं स्वरूप नक्षलवादाला सुरुवातीला होतं. आणि त्यातनं अनेक तरुणांचा पाठिंबा पण त्याकडे बंगालमधल्या त्यांना मिळाला. अशा बंगालमधून सुरू होऊन ती बऱ्याच भागामध्ये दंडकारण्य ज्याला म्हणतो आपण, ज्याला ते आज कॉम्पॅक्ट रिव्होल्युशनरी झोन CRZ असं म्हणतात, त्यामध्ये हा सगळा प्रकार पसरला. सर, हीच नक्षलवादी जी चळवळ आहे ती बंगालमधून सुरू होऊन इतर राज्यांमध्ये पसरली. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहतो ती, कारण बरेचदा अशी न्यूज येते की गडचिरोलीमध्ये एक नक्षलवादी मारला गेला किंवा नक्षलवाद्यांचा जो लीडर आहे तो या ठिकाणी मारला गेला. बरोबर आहे. मग त्या काळामध्ये जी नक्षलवादाची चळवळ सुरू झाली होती, ती जी तीव्रता होती ती आज देखील तशीच आहे का, किंवा काही प्रमाणात ती कमी झाली आहे? कमी झाली अर्थात. विशेषतः बंगालमध्ये तर काय झालं की पुढे या नक्षलवादाच्या प्रभावामुळेच पण एक लोकशाही पद्धतीचं सरकार निवडून आलं, CPI मार्क्सिस्ट. ज्योती बसू मुख्यमंत्री झाले आणि त्यात एक ऑपरेशन बर्गा चालवून काय केलं की बंगालमध्ये जी जमीनदारांची जमीन होती ती काढून घेतली आणि तिचं वाटप भूमिहीनांमध्ये केलं. बर्गेदार म्हणतात त्यांना, जसं आपल्याकडे सालदार असतात तसं तिकडे बर्गेदार, त्यांच्यावर जमिनीचं वाटप करून टाकलं. त्या भूमी सुधारणा भारतात सर्वोत्तम कोणी केली असेल तर ती म्हणजे बंगालने. पण त्यामुळे जमीन मिळाली मग, आणि त्यामुळे नक्षलवादाला मिळणारा पाठिंबा बंगालमध्ये कमी होत गेला. त्या बंगालमधला कमी झाला, पण इतर भागात मात्र ही समस्या राहिली. बिहारमध्ये तर आजही असा अंदाज आहे की 70% जमीन जमीनदारांकडे, पराकोटीची विषमता आहे. मग तिथे तर अजूनही हा प्रबळ पक्ष. आणि इतर ठिकाणी मग या सगळ्या कारणाने जंगलचे इश्यू, जंगल कायदे जे आहेत ब्रिटिश काळातले, ते एक प्रकारे आदिवासींना अतिक्रमण करणारे लोक ठरवतात की युअर एन्क्रोचर्स. आता ज्या आदिवासींनी जंगल सांभाळली, ज्याला जंगलचे राजे म्हटले गेले, तेच जर अतिक्रमण करणारे असतील तर त्यांच्या संघर्ष ब्रिटिश काळातही होता आणि नक्षलवादाच्या निमित्ताने तो आजही चालला आहेच. मग अशा प्रकारे तीही कारण याच्यामध्ये एकत्रित आली आहेत. आणि त्यातनं मग हा संघर्ष फक्त तीव्र काय राहिला नाही, तर मुळातच त्याचे जे नक्षलवादाचा बेस जो आहे तो फारच नॅरो आहे. म्हणजे की काय आयडिया आहे की हे राज्य उलथवून टाकायचं लोकशाही प्रधान आणि एक प्रकारची हुकुमशाही स्थापन करायची कामगारांची, ती तात्पुरती असेल. प्रत्यक्षात जगात असा कुठेही अनुभव नाही की हुकुमशाही तात्पुरती असते. ती एकदा आली तर ती रशियात असो की चायनामध्ये असो की ती करत जात नाही. त्यामुळे मग हे जे लॉजिक आहे की लोकशाही वाईट आहे भारताची, तर त्याचं उत्तर असं आहे की मग तिला चांगली करण्याचा प्रयत्न करणं त्याचं उत्तर आहे. त्याला हुकुमशाही उत्तर असू शकत नाही. मग त्यामुळे याला फारसं अपील एकाला बीट नंतर लोकांना मिळू शकत नाही. आणि भारत एक खूप मोठा देश आहे आणि तो अशा प्रकारे उठाव करून जिंकणं, ही कल्पनाच इंटरेस्टिंग आहे. जर नक्षलवादी ही संकल्पना त्या काळी जी सुरू झाली होती ती आज जर जास्त प्रमाणात आपल्याला दिसत नाही, तर केंद्र सरकारकडून हा जो उल्लेख आहे अर्बन नक्षलवाद, शहरी नक्षलवाद, तर हा कुठून आला मग? आता यांच्या स्ट्रॅटेजीज आहेत नक्षलवाद्यांच्या, त्यात त्यांचं ते अलायन्स विथ द अर्बन ग्रुप्स असं एक आहे त्याच्यामध्ये, की त्याच्यात काय करतं की विविध शहरी गटांची आपण युती निर्माण केली पाहिजे, आघाड्या उभ्या केल्या पाहिजे. विशेषतः मग काव्य, लेखन, विविध प्रकारचे नाटकं, या सगळ्यातनं आपण हे तत्वज्ञान जे आहे ते पसरलं पाहिजे. आणि शहरातनं माओचं म्हणणं होतं की तुम्ही सपोर्ट सिस्टम उभी करा, तिकडनं पैसा उभा करा, फंडिंग, तिकडनं नेतृत्व येऊ दे वैचारिक, तर ऍक्च्युअल कारवाई इकडे ग्रामीण भागात केली जाईल, पण ठिकाणं शहरी नेतृत्व असेल, कारण शहरात थेट काम करायचं नाहीये, पण अशा प्रकारे करायचं असे त्यांचं तत्वज्ञान आहेच. आणि त्या प्रकारे सपोर्टर किंवा त्याला सहानुभूती असणारे लोक असतातच. पण मला तरी असं वाटतं की त्यात काही चुकीचं नाहीये. तो पण एक विशिष्ट बघायचा प्रकार आहे. जर विषमता असेल तर हे सगळे असणार. जसं नारायण सुर्वेंनी त्यांच्या एका कवितेमध्ये लिहिलं आहे की तुझ्या आकाशातले आम्हीही एक तारे आहोत, हे विसरू नकोस, की आम्ही एक तारेच आहोत की तुझेच आकाशातले आहोत. तर भारताने आम्हाला अशा प्रकारे वागणूक देऊ नाही, असं नारायण सुर्वेंनी म्हटलंय. मग आता नारायण सुर्वे नक्षलवादी होते का? आता आजचं सरकार तर अशा प्रकारे म्हणेल की ते पण सुद्धा नक्षलवादी होते. मग तर अशा प्रकारे निव्वळ घरात कुठं माझ्या घरामध्ये माओचं रेड बुक सापडलं, मग तर रेड बुक सापडलं तर नक्षल अर्बन नक्षल आहे का? हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे वाचायचं नाही का? अभ्यास करायचा नाही का? की त्यांची गाण्याचा प्रोग्राम अटेंड करायचा नाही का? मग असं झालं की मी ते गाणं ऐकून जसं काय मी नक्षलवादी बनणार आहे. माझी विचारसरणी ना, मी विचार करेल काय आहे चांगले वाईट आहे. त्यापेक्षा नागरिकांना स्वतंत्र विचारसरणीवर विश्वास असणं हे वाईट आहे. म्हणजेच आज या सरकारकडे अर्बन नक्षलवाद याची कोणतीही डेफिनेशन नाहीये. तसं त्यांनी कोर्टात स्पष्ट सांगितलंय की आमच्याकडे कोणतीही असा प्रकारच नाही आमच्याकडे. मग जर प्रकारच नाहीये तर मग कायदे कसे काय आणू शकतात? महाराष्ट्रामध्ये आताच जनसुरक्षा विधेयक आणण्यात आलेलं आहे. एकीकडे अमित शहा म्हणतात की 2026ला आम्ही नक्षलवादी संपून टाकू, एकीकडे कायदे आणले जात आहेत. मग एका वर्षासाठीच कायदा आणलाय का फक्त? हो, मग आता काय झालं की खरं तर अमित शहा असं म्हणाले, गृहमंत्री,
की फक्त 7 जिल्ह्यांमध्ये आता नक्षलवाद उरलेला आहे. जो काही उरला सुरला तो 26 पर्यंत निपटून काढू, तर चांगलं अभिनंदन. तर तसं तो काढूनच टाकला चांगलाच आहे. पण मग एकीकडे तो शेवटच्या टप्प्यात असं म्हणायचं आणि दुसरीकडे असं म्हणायचं की आपल्याला त्यासाठी मग कायद्याची गरज आहे. आता ऑलरेडी भरपूर कायदे आहेत आपल्याकडे. अशा प्रकारचे कुठलाही जनसुरक्षा विधेयक नसताना सुद्धा कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये अनेकांना पकडून तुरुंगात टाकलं. त्यांना खितपत ठेवलं तुरुंगामध्ये. त्यातले स्टॅन स्वामीवरच तुरुंगातच मेले. तरी त्यांच्यावर काही सिद्ध करता आलं नाही. मग सध्याच्या कायद्यांमध्ये जर अडकवता येतं, तुरुंगात ठेवतात तर वर्षानुवर्ष, अजून नवीन कायदे कशासाठी पाहिजेत? ते जनसुरक्षा विधेयकाचा मेन प्रॉब्लेम काय आहे की त्याच्यामध्ये सरकारला असं वाटलं की एखादी संघटना बेकायदा काम करते तर सरकार त्याच्यावर बंदी घालू शकतं. सरकारला वाटलं म्हणजे काय? सरकारला काय वाटू शकतं? लोकशाहीमध्ये अनेक दबाव गट असतात, संघटना असतात, विविध चळवळी असतात. ते लोकशाहीचं वैभव आहे. त्यातनं लोकशाही बळकट होते. जर आपण त्या संघटना, दबाव गट बंद पडायला गेलो तर लोकशाही चालणार नाही मग. आणि त्यामुळे हे अशा प्रकारे जनसुरक्षा विधेयक आहे म्हणजे डूळफेक आहे लोकांच्या याच्यामध्ये, की त्यांनी सरकारला घाबरावं, सरकारविरुद्ध बोलू नये, अशा प्रकारची तरतूद आहे असं म्हणावं लागेल. जसं कार्ल मार्क्स म्हणून गेलेत की धर्म ही अफूची गोळी असते, की एखाद्या माणसाला जर धर्म पुढे केला तर बाकीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तिथून त्याचं दुर्लक्ष होतं. बरोबर आहे. मग तसंच हेही आहे का की जनसुरक्षा विधेयक आणायचं आणि बेरोजगारी असेल, महागाई असेल, तिथून जनतेचं लक्ष विचलित करायचं किंवा त्यासाठी जर कोणी आवाज उठवतंय तर चला जनसुरक्षा विधेयक आहे त्या अंतर्गत तुम्ही आतमध्ये या, असा सरकारचा प्लॅन आहे का? असू शकतो. म्हणजे काय की प्रत्येक सरकारला असं वाटतंच की आपल्या विरुद्ध कुठल्या चळवळी होऊ नयेत आणि कुठल्या कुठल्या संघटना वगैरे असतील तर त्या आपल्या धोकादायक ठरू शकत असतील. तसं खुद्द RSS वर एकेकाळी बंदी आली होती. खुद्द सरदार पटेलांनी घातली होती. त्यामुळे मग अशा प्रकारे बंदी येतात, त्याही सहन करावं लागतात. तर मग अशा प्रकारे मग ती विचारसरणी असते प्रत्येक सरकारची. ते सरकार कुठलेही असो. मग ते असू शकतं. एकीकडे हे नक्षलवादी धर्मविरोधी आहेत. हे एक टोक. आणि इकडे आता आपल्याकडे अशी सरकार आहेत जे दुसऱ्या लोकांना जाऊन धर्मच करतात. तर त्यामुळे आपल्या जनतेला मधलं शोधावं लागेल. जसं आपण एका मागच्या पॉडकास्टमध्ये बोललो होतो की सरकारला केंद्रातील देखील आणि आता राज्यातील देखील की ह्या सरकारला विरोधात कोणी नकोय. जसं की विरोधातील पक्ष नको आहे किंवा एखादा दबावगट नको आहे. मग त्यासाठी वाटेल ते करणं केंद्र सरकारचंही चालू आहे, राज्य सरकारचंही चालू आहे. मग त्याचाच एक भाग हे जनसुरक्षा विधेयक किंवा अशा प्रकारचे कायदे आपण म्हणू शकतो का? निश्चित की अशा प्रकारचे कायदे आणून आपण जर त्याच्यावर आता कसं की नक्षलवाद जो आहे त्याच्यावर एक मुद्दा बघणार का आहे की एकीकडे असं म्हटलं जातं बरं असं तो SMS होत असतो की नॉट एव्हरी मुस्लिम इज अ टेररिस्ट बट देन वाय एव्हरी टेररिस्ट इज अ मुस्लिम. तर ते असं वाटतं की अरे काय म्हणजे जबरदस्त गोष्ट आहे. म्हणजे खरोखर मुस्लिम लोक टेररिस्ट असतात. ते नक्षलवादी हिंदूच आहेत. तरी ते टेररिस्ट आहेत मोठे. त्यांचं पूर्ण सैन्य संघटन असतं. ते डायरेक्ट अटॅक करतात, दलम असतात, मारतात. खूप मोठं त्यांनी हत्याकांड आतापर्यंत केली आहेत. त्या मोठा गैरसमज आहे की विश्व धर्मातच दहशतवाद पसरतो. तसं काही नाही. तो कुठल्या धर्मामध्ये पसरू शकतोच. मग असं जर असेल की तो कुठल्या धर्मात पसरू शकत असेल तर आपण फक्त एका विशिष्ट धर्माला टार्गेट करणं, काही विशिष्ट लोकांना टार्गेट करणं असं न बघता त्या समस्येला टार्गेट केलं पाहिजे आणि त्या लोकांप्रती सहानुभूती ठेवली पाहिजे. कुठल्या अर्थाने की ते आपले नागरिकच आहेत. त्यामुळे नक्षलवाद संपवायचा फक्त गोळ्या घालणं हा उपाय नाहीच आहे. काही नव्हतंच कधी किंवा तो असा विशिष्ट दिवशी संपला असं नाही होणार. ज्या दिवशी अन्याय संपणार किंवा नक्षलवादाचा भारताला फायदा काय झाला तो असा होता की खूप तोटे झाले असले तरी नक्षलवादामुळे भारतातले सर्वात मागास जिल्हे कुठले आहेत हे शोधण्यासाठी कुठला सर्व्हे करायची गरज उरली नाही. ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद चालू आहे तिथे भारतातले सर्वात मागास जिल्हे. मग तिथे आपण आकांक्षी जिल्हा कार्यक्रम चालू केला. ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. त्याला चांगलं यश आलं. त्यातनं बरेचसे जिल्हे आता वरती आलेत. त्यात आपण ऍस्पिरेशनल ब्लॉक कार्यक्रम चालू केलाय. तोही आता चांगल्या प्रकारे चाललाय. मग ही दिशा जी आहे ती चांगली आहे. निव्वळ मारूनच संपवायचं असं तो एक भाग झालाच. पण तो पूर्णपणे न ठेवता त्यांच्या समस्या असतील ज्या काही विकासाच्या, त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या लक्षात घेऊन त्या सोडवता आपण गेलो तर आपोआपच नक्षलवाद संपुष्टामध्ये येईल. कारण ते नक्षल जसं आता अमित शहाच म्हणाले की नक्षलवादी आमचे शत्रू नाही आहेत. काही नक्षलवादी मिल्याने आम्हाला आनंद होत नाही. ते खरंच आहे. कोणत्या मिल्याने आपल्याला आनंद व्हायची स्थिती नाही. ते आपलेच लोक आहेत. ते मराठी तशी आपली काही इच्छा नाहीये. उलट त्यांनी भारताच्या विकासामध्ये योगदान द्यावं. त्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा आणि तिथून त्यांनी उद्या पंतप्रधान बनावं. जसं चायवाला पंतप्रधान बनाला तसं उद्या नक्षलवादी पंतप्रधान बोलला तर खरी क्रांती असेल. तर आता इथे असा एक मुद्दा येतो की नक्षलवादी जे असतात तेही पोलीस किंवा प्रशासन यांच्यावर हल्ले करतात किंवा खून करतात. बरोबर आहे. मग दहशतवाद आणि नक्षलवाद या लोकांमध्ये नेमका फरक काय आहे? तसं तर साधारणतः सिमिलरच आहेत ते. दहशत पसरवणे हेच दोघांचंही ध्येय असलं तरी दहशतवादामध्ये एक फरक असा आहे की दहशतवाद ही एक जागतिक विचारसरणी असून तिचं वैशिष्ट्य असं असतं की ती छुप्या पद्धतीने काम करते आणि अचानक बाजारामध्ये, शाळेमध्ये किंवा असं कुठे हल्ला करून इनोसंट लोकांना मारणं
हे त्यांचं ध्येय असतं आणि त्यातनं दहशत पसरवणं की कोणालाही स्थिर जगू द्यायचं नाही, समाधानी राहू द्यायचं नाही आणि सारखं मनात भीती बाळगायची. तसं नक्षलवाद्यांचं नाही. नक्षलवाद ते काही विशिष्ट एरियामध्ये एकत्र आहेत. त्यांचे मोठे मोठे सैन्य संघटना आहेत, त्यांच्याकडे शस्त्र आहेत आणि ते तत्वतः तरी सामान्य आदेशांवर हल्ले करत नाहीत. जो कोणी खबरे असेल तर आणि स्टेट ॲपरेटस, राज्य अधिकारी, विशेषतः पोलीस दल, सीआरपीएफ यांना ते टार्गेट करतात. मग हा थोडासा फरक दोघांमध्ये आहे, पण तसं काही फार फरक नाहीये. शेवटी आपण त्यांना सैन्याला सैन्यबळानेच म्हणजे आपण सैन्य वापरत नाही, पण हे जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहे आपल्या सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस वगैरे त्यांचा वापर करून आपण जसं महाराष्ट्रामध्ये C60 आहे त्यांनी खूप चांगली कामगिरी यांच्या विरुद्ध केली आहे, तर ते वापरून शेवटी आपण उत्तर देतोच. तर थोडासा फरक आहे, पण नक्षलवाद हे विशेषतः आपला हा आर्थिक सामाजिक प्रश्न हा मुद्दा बघण्यासारखा आहे. आणि तो जो आहे दहशतवाद दुसऱ्या प्रकारचा, तो प्रामुख्याने धार्मिक याच्यातनं आला. आयसिस किंवा तालिबान किंवा सिमी, जमाते, लष्कर वगैरे हे सगळे लोक जे आहेत त्यांचं मत थोडं वेगळं आहे आणि यांचा मत आर्थिक सामाजिक प्रश्नावरून जास्त आहे. त्या खरं तर नक्षलवाद सोडवणं हे जास्त सोपं आहे आणि जास्त लवकर साध्य होण्यासारखं आहे. सर, याच्यावरून एक मला आठवलं की 3 ते 4 वर्षांपूर्वी असं वाचण्यात आलं होतं की भारतामध्ये ज्या काही संघटना आपण बॅन केलेल्या आहेत, सरकारने ज्या बॅन केलेल्या आहेत, त्यामध्ये डाव्या विचारांच्या संघटना यांचं प्रमाण जास्त आहे. बरोबर आहे. कम्पेअर जर आपण केलं तर धार्मिक संघटना, बरोबर आपण मुस्लिम संघटना ज्या आहेत त्यापेक्षा डावे विचारांची जे संघटना आहेत तर त्या जास्त बॅन केलेल्या आहेत आपण. बरोबर आहे. आपण इथेच म्हणजे सरकारचं जे बॅन करण्याचं जे धोरण आहे, इथेच एक क्लिअर आपल्याला मेसेज मिळतो की धर्मापेक्षा हे डावी विचारसरणी जी आहे ती जास्त धोकादायक आहे का? तसं काही लोक म्हणतात की तसं त्यांनी टार्गेट केलं जातं की आता उजवं वाढल्यानंतर उजव्यांना डाव्यांचं फार हे असतं की डावे आधी संपवले पाहिजे, डावे खूप नालायक आहेत, डावे असे आहेत, डावे तसे आहेत. थोडंसं आपण बघितल्याप्रमाणे डाव्यांचाही काही विशिष्ट विचार आहे आणि त्याचेही काही त्यातने त्यांनी खूप मोठं नेतृत्व मागच्या काळात दिलं. जसं ऑपरेशन बर्गा त्यांनी घडवून आणलं. केरळमध्ये पण त्यांनी आडव्या प्रकारे प्रशासन पसरवलं आणि त्यातनं केरळमध्ये शिक्षण, आरोग्य यांची स्थिती खूप चांगली आहे. जसं आपण गुजरात मॉडेल बद्दल बोलतो तितकंच त्याहून चांगलं केरळ मॉडेल पण आहे. केरळने सुद्धा अनेक गोष्टी चांगल्या गोष्टी करून दाखवल्यात आणि सरकारनं सुद्धा लक्षात घ्यावं की कोर्टाने स्पष्ट केलं आहे की जर तुमच्या विचारसरणीचं रूपांतर कुठल्या तरी बेकायदेशीर कृत्यात होत असेल, हिंसक कृत्यात होत असेल, तर मग त्याला कारवाई होऊ शकते. निवळ विचार ऐकणं, विचार मांडणं, विचार लिहिणं ही नुसती कारवाई नाहीये. त्यामुळे ते जनसुरक्षा विधेयकामध्ये हे सगळ्या गोष्टी आहेत की लेखी काहीतरी मांडलं की इशारे केले असे शब्द वापरले. तर इशारे केले म्हणजे काय आणि या प्रकरणात सरकार कारवाई करणार, किती काळ करणार लागेल मर्यादा नाही. तर या प्रकारे आपण लोकशाहीचा गळा घोटण्यापेक्षा उलट आपण वेगळे विचारसरणी समजून घेतल्या तर त्यातनं लोकशाही जास्त बळकट होईल. सर, 1976 पासून सुरू झालेली ही नक्षली चळवळ ही हाताळण्यासाठी त्या काळापासून ते आतापर्यंत केंद्र सरकारकडून कोणती धोरणं ही स्वीकारण्यात आलेली आहेत? 67 सालापासून सुरू झाली चळवळ आणि तेव्हापासून ही चळवळ कमी जास्त प्रमाणात चालू असते. त्यामुळे ती वाढत गेली आणि मग नंतर तिचा धोका खऱ्या अर्थाने पुढे आला जेव्हा त्यांनी मोठी मोठी आक्रमणं केली, अनेक चांगल्या अधिकाऱ्यांना मारलं, अनेक चांगले विकास प्रकल्प त्यांनी उद्ध्वस्त केले आणि त्या सगळ्या भागामध्ये विकासाला खीळ घातली. अगदी हे लोक टायगर रिझर्व्हमध्ये वाघांना मारून त्याचं म्हणजे नखं, कातडी चीनला विकतात. तर नक्षलवादी वाटत साधे लोक नाही आहेत. ते कधीच मोठ्या उद्योगपतींवर हल्ला करत नाहीत. त्या सगळ्यांकडनं यांना खंडणी प्रॉपर कोट्यवधी रुपयाची मिळत असते. थोडक्यात हे खंडणीखोर लोक आहेत प्रोफेशनल, असा पण एक मुद्दा आहे. त्यामुळे असं सगळं आता हळू लक्षात आलं आपल्या की हे वाटत साधं नाहीये. तर त्यामुळे आता कोणालाही नक्षलवादी वगैरे म्हणण्यापेक्षा आपण आता लेफ्ट विंग टेररिझम असं नाव दिलं आपण आणि त्यानंतर आपण काय केलं की त्याची एक विशेष स्ट्रॅटेजी ठेवली आहे की हे जे विशिष्ट नक्षलवाद अफेक्टेड एरियाज आहेत त्याचं सगळ्याचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी आपण एक खास सेल उघडलाय. तर ती जवळ 6 राज्य त्यांना एकत्र केलंय, त्यांचं कोऑर्डिनेशन केलं. सीआरपीएफला विशेष चांगला ट्रेन केलंय. त्या राज्यांची जी पोलीस दल आहे त्यांना विशेष ट्रेनिंग देऊन त्यांना लढण्यासाठी उद्युक्त केलंय. तसं महाराष्ट्रात C60 स्पेशल विंग आहे किंवा तेलंगणाची जे ग्रे हाऊंड्स आहे ती अख्ख्या देशात गाजली आहे. हे तरी खूप जबरदस्त काम करून दाखवलंय. मग हे सगळे गर्ला वॉरफेअर करण्यामध्ये, गनिमी कावा करण्यामध्ये खूप चांगले हुशार लोक आहेत. कारण नक्षल हे गनिमी कावा लोक आहेत. मग अशा वेगळ्या प्रकारे आता आपण स्ट्रॅटेजी लावतो. त्या एकीकडे विकास ही स्ट्रॅटेजी, विनिंग हार्ट्स अँड माइंड, आणि दुसरीकडे गोळीला उत्तर गोळीने, असं आपण ठरवलं. हे सगळ्यामध्ये असं झालं की एकेकाळी सरकारने सैन्याला आमंत्रण केलं होतं की तुम्ही भाग घ्या, पण सैन्याने स्वतःच नकार दिला. सैन्य म्हणालं की आम्ही सैन्य आहोत, आम्ही शत्रूच्या विरुद्ध लढण्यासाठी आहोत, देशातल्या लोकांसाठी. मध्ये बरोबर होतं. त्यामुळे फार तर आपण आता आकाशातनं लॉजिस्टिकल सपोर्ट सैन्य देतं, पण सैन्य थेट भाग घेत नाही. त्यामुळे मग हे जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस सीआरपीएफ सारखे आणि राज्यांचं पोलीस दल आणि विशेष दल यांचा वापर करून आपण नक्षलवादाच्या विरुद्ध लढतो आहोत. आणि आता हळूहळू आता संपत आलाय. फक्त संपत आलाय म्हणजे परत सुरू नको व्हायला यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. आणि त्यामुळे मग आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे आज आपलं मुख्य कर्तव्य आहे. आणि मग त्यांचं का शोषण होत आहे, ते का मुख्य प्रवाहात येऊ शकत नाही येतं, या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष द्यावं लागेल. आणि थेट मोठे मोठे कॉर्पोरेट तिकीट आणून बसवणं
आदिवासी जिथे राहतात तिथेच खनिजे असतात, किंवा जे खनिजे असतात तिथेच ते राहतात. त्यामुळे मग आदिवासी सगळ्यांचं लक्ष का असतं, तर तिथे मोठ्या कॉर्पोरेटचं लक्ष असतं. कॉर्पोरेटचे प्रकल्प करायचे असतात आणि त्यामुळे मग सरकार खूप स्टर्न ऍक्शन घ्यायला बघतं. त्या बदल्यात मग नक्षलवादी पण लढतात. हे सगळंच जे होत चाललंय. आणि या सगळ्यामुळे आपला असं चक्रव्यूहाचा खूप सुंदर पिक्चर आला होता, की त्याने सगळं कसं चक्रव्यूह निर्माण झाला आहे हे छान दाखवून दिलेलं आहे. या न्यूटन अजून नुकताच पिक्चर त्यात पण खूप सुंदररीत्या सगळं दाखवलेलं आहे राजकारण. तर मग हे राजकारण जे आहे त्याला छेद देता आला आपल्याला. आणि नक्षलवाद्यांना सुद्धा जसं महाराष्ट्रात धोरण आहे अम्नेस्टी धोरण, की आपण कितीही मोठा नक्षलवादी असो आणि त्यांनी कितीही खून केले असो पूर्वी, तो जो शरण आला त्याला माफी देतो, त्यांना जमिनी देतो, त्यांना कॉम्पेन्सेशन देतो आणि त्यांना बसवतो. अगदी चंबळच्या खोऱ्यात हे केलं होतं. तसंच हे धोरण आहे आणि त्याला खरोखर यश होतं. कारण ते काय मनाने गुन्हेगार नसतात. विशिष्ट परिस्थितीतून झाले असतात आणि त्यामुळे जर त्यांना शांततेच्या मार्गाने त्याची संधी दिली आपण, तर उत्तम. आणि तसाच प्रयत्न आपण यापुढेही करत राहिलो, तर निश्चितच नक्षलवादाचा धोका कमी होत जाईल, असं म्हणता येईल. हीच उपाययोजना आपण अर्बन नक्षलवाद याच्यासाठी सुद्धा लावू शकतो का? अर्बन नक्सल असं काही नाहीच आहे ऍक्च्युली. अर्बन नक्सल हा सरळ एक डाव आहे. जे कोणी विचारवंत आहेत, बुद्धिमंत आहेत, जे सरकारला विरोध करतायत दडपणाचा, त्या स्वतः सरकारच मान्य केलं, असा काही प्रकारच नाही अर्बन नक्सल. त्या खरं तर ही भाषाच चुकीची आहे. अर्बन नक्सल म्हणणं, कोणी जर कारवाई दिसत असेल तर त्यांना सरळ तुम्ही कारवाई करा थेट तुमच्या कायद्याखाली. मग हे कसं की समजा एखादा रस्त्याने ओरडत चाललाय की भारत तेरे तुकडे होंगे, तुकडे होंगे, तुकडे होंगे, तर काय केलं पाहिजे, काय कारवाई केली पाहिजे? तर काहीच कारवाई करायचा प्रश्न येत नाही. म्हणजे दुसरा एखादा रस्त्याने जातो रडतोय वंदे मातरम, भारत माता की जय, आणि तो दुकानात तोडतोय, लुटतोय, आगी लावतोय, तो कारवाई करायची की नाही? तर कारवाई केली पाहिजे ना. मग हाच तो मुद्दा फरक आहे, की तुम्ही काय करता आहात सध्या, की जो मोठ्या मोठ्या भारत माता की जय म्हणून गुंडगिरी करतोय त्याला सोडत आहे आणि जो नुसताच फक्त चर्चा करतोय त्याला मात्र पकडायला बघताय. असे उलटे खेळ चाललेत. तसं होतं कामा नये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.